ठरलं तर मग या मालिकेच्या 18 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता मात्र जोगतिणीने सांगितल्याप्रमाणे मालिकेमधील एपिसोडपासून घटना घडायला सुरुवात होत असते. इकडे आता अश्विनच्या लग्नाचा विषय निघाल्यामुळे पूर्णाजी म्हणते, अश्विन तू लग्नाचा निर्णय घेऊन खूप चांगलं काम केलंस. आता फायनली या सुभेदारांच्या घरामध्ये माझी नातसून येणार. पण आता सायलीचा होणारा अपमान अर्जुन कसा सहन करणार आणि पूर्णाजीला सडेतोड उत्तर दिल्याशिवाय अर्जुनला चैनच कशी पडणार. मग अर्जुन म्हणतो, पूर्णाजी नातसून आहे हा तुला ऑलरेडी एक नातसून आहे असं म्हणत आता इकडे मोठा गौप्यस्फोट करत पूर्णाजीला टोमणा मारत अर्जुनने बाजी मारलेली असते. आता त्या जोगतिणीसमोर काय तमाशा करायचा, जोगतिणीसमोर काय ह्याला उत्तर द्यायचं म्हणून पूर्णाजी तोंड बंद करते, मूग गिळून गप्प बसते आणि म्हणते, अस्मिता तू घे बरं आशीर्वाद. मग अस्मिता घाबरतच जोगतिणीच्या समोर येते, कारण आता ही जोगतीण बाकी सगळ्यांचे सगळे धिंडवडे काढते, आपले काय करेल काय माहिती, म्हणून आता घाबरतच ती जोगतिणीच्या समोर येते. जोगतिणीच्या समोर आल्यावर ती जोगतीण म्हणते, तुझी जिथे जागा आहे ना तिथेच राहा, तुझ्या जागेतच तुझं सुख आहे, इथे येऊन तू मोठी चूक करतेस, तुझ्या घरी तुझं सुख आहे. कल्पना म्हणते, अस्मिता कळतंय का त्या काय बोलतायत ते तुला सांगतायत की तुझ्या सासरी तुझं सुख आहे, बघ त्यांच्या बोलण्याचा विचार कर असं म्हणत कल्पना टोमणा मारते. मग पूर्णाजी म्हणते, तन्वी अगं तू घे ना आशीर्वाद. प्रिया घाबरतच पाया पडायला येते खरी, पण प्रिया पाय वाकणार खाली पडण्यासाठी. तेवढ्यात जोगतीण म्हणते, तुला असं वाटतंय देवी आईचं तुझ्याकडे लक्ष नाहीये. खबरदार, देवी आईचं तुझ्याकडे बरोबर लक्ष आहे. कुणाच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करू नको, कुणाचाही हक्क मारण्याचा प्रयत्न करू नकोस, ज्याचा हक्क त्याचा असतो, त्यामुळे कुणाचाही हक्क तू मारू नकोस असं म्हणत ती आता प्रियाला खूप मोठा इशारा देते. प्रियाला आपण सायलीचा मारलेला हक्क, सायलीसोबत केलेला अन्याय सगळं आठवतं आणि प्रिया एका बाजूला जाऊन गुपचूप उभी राहते. ही जोगतीण तर आपली लक्तरच काढायला निघालेली असते आणि आता ही आपल्याला एवढं का बोलते आहे, हिच्या ह्या अशा बोलण्यामुळे आपलं सगळं बिंग फुटेल आणि सगळ्यांच्या समोर येईल, काय करावं बरं. प्रिया घाबरून उभी राहते. तितक्यात समोर विमल येते. विमल आल्यावर ती जोगतीण म्हणते, माय तू तर ना खरी पतिव्रता आहेस, म्हणजे काय सांगू, परक्या लोकांसाठी इतकं काही करतेस ना, देव तुझं भलं करणार आहे आणि सगळं काही ठीक होणार आहे, काळजी करू नकोस, लवकरच तुझे चांगले दिवस येतील असं म्हणत विमलला पण आशीर्वाद देते. विमल गेल्यावर ती पूर्णाजी येते. पूर्णाजी आल्यावरती मात्र जोगतीण एकदम सावध पवित्रा घेत म्हणते, तुझ्या डोळ्यासमोर जे दिसतंय ना ते खरं का खोटं, या सगळ्याचा शहानिशा करून घे बरं. तू जाळामध्ये अडकत चाललेली आहेस आणि आपली नाती विसरत चाललेली आहेस. नको त्या जाळामध्ये अडकू नकोस. प्रेमाची खरी नाती समजून घे. जाळामध्ये अडकून खऱ्या नात्यांना लांब करू नकोस असं म्हणत जोगतिणीने पूर्णाजीला खूप मोठा इशारा दिलेला असतो. आता पूर्णाजी घाबरते आणि विचार करते, या जोगतिणीला अजून तरी नक्की काय बोलायचं आहे. पूर्णाजी आता म्हणते, तू जे काही म्हणतेस ना ते मला खरंच काही कळत नाही आहे ग, पण मी याचा नक्की विचार करेन असं म्हणत पूर्णाजी जोगतिणीला आता नमस्कार करते आणि आपल्या जागेवर जाते. मग येते कल्पना आणि प्रताप यांची वेळ. कल्पना प्रताप जोगतिणीच्या पाया पडतात. जोगतीण म्हणते, तुमच्या दोघांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, तुमचा संसार असाच फलत फुलत राहू दे असं म्हणत जोगतीण त्या दोघांना पण आशीर्वाद देते. मग सायलीला लगेचच कल्पना म्हणते, सायली त्यांची ओटी भर बरं. आता निघताना जोगतिणीची ओटी भरण्याचा मानसुद्धा सायलीलाच मिळालेला असतो. सायली जोगतिणीची ओटी भरायला येते आणि आता ओटी भरत असताना जोगतीण म्हणते, खूप पवित्र आहेस हा पोरी तू, पण ना तुला खूप मोठ्या अग्निदिव्यातून जावं लागतंय, पण काळजी करू नकोस, या अग्निदिव्यातून सुद्धा तू पार पडशील. या अग्निदिव्यातून तू पार पडून उजळून निघशील, कारण ना कितीही आजूबाजूला शत्रू असले तुला खाली पाडण्याचा प्रयत्न केला, तुला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तरी या अग्निदिव्यातून तू तरून जाणार आहेस. तुला कोणतीही अडचण येणार नाही, कारण तू एकदम पवित्र आहेस असं म्हणत ती आता सायलीच्या डोक्यावरती हात ठेवते, तिला आशीर्वाद देते आणि देवी आईचाच आशीर्वाद सायलीला मिळालेला असतो. आणि नंतर सायली म्हणते, मधुभाऊ माझे मधुभाऊ सुटतील ना. यावरती आता जोगतीण सांगते, हे बघ पोरी, संकट खूप आहेत, तुझ्या धैर्याची कसोटी आहे आणि आता देवी आईवरती विश्वास ठेव. वेळ उशिरा तुला न्याय मिळणार आहे, तुला सबुरीची गरज आहे, पण काळजी करू नकोस, देवी आई तुला न्याय देणार. कितीही अंधार असला तरी उन्हाची एक तिरपी उजेड तुझ्याकडे नक्की येणार आहे, तू काळजी करू नकोस.
सगळं भलं होईल, तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, असं म्हणत जोगतीण तिकडून निघून जाते. अंबाबाईचा उदो उदो, अंबाबाईचा उदो उदो असं म्हणत सगळ्यांचा निरोप घेत जोगतीण आता आपल्या वाटेला दुसरीकडे निघून जाते. सगळेच जण अंबाबाईचा उदो उदो, अंबाबाईचा उदो उदो म्हणत जोगतिणीचा निरोप घेतात. निरोप घेतला तरी प्रत्येकाच्या मनामध्ये जोगतीण जे काही बोलले ते विचार घोळतच असतात. त्याच्याचपैकी एक अर्जुन आणि सायली. जोगतिणीने बोललेल्या मुलाचा विषय हा त्यांच्या डोळ्यासमोरून हलतच नसतो. तोपर्यंत इकडे जो गुंड सायलीचा अधुरा खून करून लपून बसलेला असतो तो आता महिपतीच्या दुसऱ्या गुंडांना सापडतो. महिपतीचे गुंड त्याला घेऊन येतात. महिपती त्याच्यावरती चांगलाच आता हात साफ करायला लागतो. इकडे घाबरलेली प्रिया सांगत असते, अगं काय ग, दर दिवसाला या सायलीचंच महत्त्व वाढतंय. म्हणजे ती कुठची जोगतीण, ती सुद्धा सायलीबद्दल भविष्य करते की वर्षाच्या भरात तुमच्या घरात पाळणा हलणार आणि आपण मात्र इथे बघतच बसायचं आणि माझ्याबद्दल काही नाही बोलते. अस्मिता म्हणते, अगं हो ग तन्वी, तुझ्याबद्दल ती काय काय बोलली. मग मात्र प्रिया म्हणते, तडमडू दे, मला काय करायचं आहे, मी निघते इथून. आणि प्रिया विषय बदलण्यासाठी निघून जाते. त्यावेळेला अस्मिता विचार करते, जर ही माझ्या प्लॅनमध्ये सामील नाही झाली तर दरवेळेला सायलीला त्रास देण्याची माझी कल्पना कशी साकार होणार, मला तर काही कळतच नाही आहे. तोपर्यंत महिपतीने त्या गुंडाला आता चांगला बेदम मार दिलेला असतो आणि म्हणतो, तुला एक काम नीट करताना आता तुझा कोथळा बाहेर काढतो. असं म्हणत मोठा आता चाकू घेऊन तो वार करणार. तितक्यात तिथे साक्षी येते आणि त्याला थांबवते आणि तो गुंड तिकडून पळून जातो. महिपती म्हणतो, कशाला थांबवलंस. अगं हा हट्टाकट्टा माणूस, याला पाव किलोची ती सायली मारता नाही आली. काय करायचं ह्याचं, ती जिवंत राहिली तर आपल्याला किती धोका होईल कळतोय का. इकडे अर्जुन सांगत असतो, कसला विचार करताय. सायली म्हणते, बघितलं ना ते आपल्याबद्दल काय म्हणाले. अर्जुन म्हणतो, पण बाकीच्यांना पण सांगितलं ना की सगळेच जण या रंगमंचाची कथपुतळी आहेत, तुम्ही कशाला विचार करताय. सायली म्हणते, पण नंतर भविष्य केलं ते. असं म्हणत असतानाच तिकडे कल्पना येते. कल्पना म्हणते, येऊ का, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आज जोगतीण जे काही बोलली ना, खरंच माझं मन अगदी धन्य झालं. आणि तुमच्या दोघांचं कसलंही काही प्लॅनिंग असेल ना तर ते प्लॅनिंग बाजूला ठेवा बरं, मी आज खूप खुश आहे. जोगतीण म्हणाल्याप्रमाणे आता लवकरात लवकर या घरामध्ये माझ्या नातवाला माझ्या मांडीवरती खेळतं करा. तुमचं काही प्लॅनिंग असेल तर ते लांबणीवर टाका बरं, आत्ता मात्र माझ्या मांडीत माझा नातू खेळू दे. असं म्हणत कल्पनाने ऑर्डर्स सोडलेली असते. इकडे रात्रीच्या वेळेला सायली आपली डायरी काढून बसलेली असते आणि कसली तरी मेडिकलची तिच्या फाईल घेतलेली असते आणि डायरीत हिशोब लिहित असते. तर तिकडे अर्जुन येतो आणि सायली, काय करताय. बरं झालं, बऱ्याच दिवसांनी डायरी लिहायला घेतलीत ते बरं झालं, पण हे मेडिकल फाईल काढून का डायरी लिहिताय, कारण डायरीमध्ये काय लिहायचं असतं, मेडिकलमधलं काय लिहिणार तुम्ही. असं म्हणत अर्जुन सायलीला टोकतो. त्यानंतर सायली म्हणते, सर मी जवळजवळ पाहिलं, मेडिकलचं बिल पाहिलं तर त्याच्यामध्ये 10.5 लाख रुपये माझा खर्च आलेला आहे. जर का मी हे आश्रमात राहत असते ना तर हा खर्च करणं माझ्या जीवाला किंवा आम्हाला कुणालाच परवडलं नसतं. म्हणजे माझा जीवसुद्धा कदाचित गेला असता पैशामुळे. आता हे वाक्य बोलल्यावरती अर्जुन खूप चिडतो आणि स्वतःच त्या डायरीवरती राग काढत ती दाबायला लागतो. सायली म्हणते, म्हणजे तुम्ही केलेल्या काळजीची, तुम्ही केलेल्या सेवेची, घरच्यांच्या प्रेमाची मी किंमत करू शकत नाही, पण मी हे 10.5 लाख रुपये चुकवण्याचा नक्की प्रयत्न करीन. मला माहीत नाही कसे मी देईन ते, कारण ना माझ्या हे अवाक्याच्या बाहेरचं आहे, पण तरीसुद्धा मी प्रयत्न करेन. अर्जुन चिडतो आणि ती डायरी जोरात फेकून देतो. सायलीने केलेली उपकाराची भाषा, तिच्या मरणाची भाषा त्याला बिलकुल पटलेली नसते. तोपर्यंत इकडे मोठा चमत्कार घडतो. इकडे आता नागराज आणि प्रिया बोलत असतात, सायलीला मारण्याचा प्लॅन आपला होता पण ती वाचली. आणि नेमकी तेव्हा इकडे रविराजची एंट्री होते. रविराज ही गोष्ट ऐकतो की सायलीला मारण्याचा प्लॅन यांचा होता. आता मात्र रविराज म्हणतो, तन्वी, आणि तो रागातच आत येतो. रविराजांनी सगळं ऐकलेलं असतं आणि त्यामुळे प्रियाचं भांडं फुटलेलं असतं. तोपर्यंत इकडे चिडलेला अर्जुन ती डायरी घेऊन बसलेला असतो आणि सायलीच्या डायरीमध्ये असं काहीतरी सापडतं की अर्जुन रागारागात तिच्याकडे पाहायलाच लागतो. आता अर्जुनला डायरीमध्ये नक्की काय सापडलंय हे मात्र आपल्याला येणाऱ्या भागातच कळणार आहे.